मग स्पर्धा पण जिंकण्याचा प्रयत्न असेल. एक नंबर मारायचा तर प्रयत्न करायच लागेल आता. इथपर्यंत आलो तर एक नंबर मारायच लागेल. व्हेरी ऑल द बेस्ट, शुभेच्छा तुम्हाला. महेश, तुम्ही टॉस जिंकला असता काय घेतलं असतं? फिल्डिंगच घेतली असते. तुम्हाला बॅटिंग करायची बघा. 6 वर्षानंतर तुमचा संघ अंतिम 4 मध्ये आल्यानंतर तो कालचा दिवस कसा होता तुमच्यासाठी? छान होता. आता इथून पुढचं तुमचं लक्ष काय आहे? चांगला प्रयत्न करू आणि फायनलला पोहोचण्याचा. व्हेरी ऑल द बेस्ट, तुम्हाला देखील शुभेच्छा देतोय. दोन कर्णधारांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या. टॉस जिंकून अगदी आपण बघितलं तर क्षेत्ररक्षण निवडलं गेलंय गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटील पाडे या टीमने. क्षेत्ररक्षण करायचं, बॅटिंग करायची गावदेवी देवदल या टीमला. ते नेक्स्ट मॅच मध्ये अगदी आपण बघितलं तर मग जवळ धावा देखील चेस करायच्या आहेत आणि त्या धावा अगदी आपण कशा प्रकारे चेस केल्या जातात ते देखील घेऊन येतोय. पहिला चेंडू पाहिला आपण. मॅचला झाली आहे सुरुवात. कलेचं दर्शन, कलात्मक फटका, नजारा, नजाकत दर्शवलंय पहिल्याच बॉलवर भावेशने. मूर्ती लहान बनून तो आहे कीर्ती महान आणि प्रत्यक्षात ठोकलाय पहिल्याच बॉलवर चौकार. दुसरा चेंडू अगदी आपण पाहतोय इथे. वाईट बॉलचा मात्र इशारा येताना पाहायला मिळालाय. धाव फलकावर 5 लागल्यात. हलक्या हाताने मात्र सॉफ्ट हॅटने चेंडूला खेळलं जात आहे. एक धाव मात्र. हा डेफिनेटली आपण पाहतो इथे धावा येत आहेत बघा. यापूर्वी जो मॅच झाला होता मॅडमने मॅचचा पुरस्कार मात्र तो शिल्लक आहे आणि नक्कीच तो मानकरी आमचे ऑफिशियल्स आम्हाला सांगतायत आणि तो मानकरी म्हणजेच कल्पेश आपटे हा खेळाडू ठरला होता. कल्पेश आपण यायचा आहे, तो सामनावीराचा पुरस्कार देखील स्वीकारायचा आहे कारण की नक्कीच तिथून ती चांगली कामगिरी करून आपल्या संघाला महत्वाच्या धावा आणि मला वाटते की कल्पेश यांच्या माध्यमातून तो डेडिकेट करायचा सूरज या खेळाडूला कारण की त्यांनी जो कॅच पकडून तो मॅच फिरवला होता ना. मग सूरज आपण यायचा आहे. हलक्या हाताने आपण पाहिलं हा चेंडूला खेळला जाते. दिशा दिली आहे क्षेत्ररक्षकाने केलेली घाई आणि या वेळेला क्रिकेटच्या पटलावर अतिघाई म्हणजे संकटाला आमंत्रण देई आणि संकट मात्र ओढून घेतात की काय असं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. मनीष यांचा खेळ आतापर्यंत आपण बघितला या स्पर्धेमध्ये जो दुसऱ्या दिवसामध्ये, परंतु आज मनीषला मात्र स्ट्राईक मिळालेली नाहीये. छान सुंदर मात्र खेळ मात्र केला होता. 18 चेंडू मध्ये 60 धावांची एक नाबाद खेळी. अगदी आपण बघितलं आणखीन काही पारदर्शक बाबा स्पोर्ट्स साठी आलेली आहेत. फलकावर झालेल्या धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. 9चा आकडा संपूर्ण आपण पाहिला आदिवासी समाजासाठी एक महत्वाचा आकडा आहे. काय आहे या आकड्यामध्ये ते देखील सांगतोय कारण की 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिवस संपूर्ण आदिवासी समाजासाठी आपण बघितला आनंदाचा उत्साहाचा म्हणजे जणू काय तो यात्रेचा दिवस असतो. संपूर्ण भारत देशामध्ये तो साजरा केला जातो आणि तोच 9चा आकडा मात्र अगदी डोळ्याच्या समोर येताना पाहायला मिळतोय. भावेशने षटकार जर मारले तर हरेश देशमुख यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असेल. परंतु ही पारितोषिक देखील एका बाजूने लागली जातात. दुसऱ्या बाजूने आपण बघितलं की सामनावीराचा पुरस्कार देखील आहे तो आपण देऊया. सन्माननीय रवींद्रजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत मंचावर आणि त्यांच्या शुभ हस्ते आपण सामनावीराचा पुरस्कार आहे तो देखील देतोय. सामनावीराचा पुरस्कार मागची मॅच मात्र झाली होती आणि चिरमाई स्पोर्ट्स कासार वडवली टीमला पराभूत केलं होतं. गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी या टीमने त्याच्यामध्ये आपण बघितलं ना की या खेळाडूने जो झेल पकडला होता ना
आकाश रिपड या खेळाडूचा त्या झेलमुळेच मॅच मात्र आपण पाहिली आहे ना पूर्णपणे फिरली होती आणि त्याच मात्र आपण बघितलं तर मुवमेंटला मात्र डेडिकेट केलाय. पाहुण्यांचं शुभागमन आणखीन एक पाहुणे लाभलेत आम्हाला. आदरणीय सन्माननीय गौतमजी तांगडी साहेबांचं इथे या क्रीडा नगरीमध्ये टायगर चषकामध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत. आलेल्या या सत्रामध्ये सगळ्या पाहुण्यांचं हार्दिक मनापासून आम्ही स्वागत करतोय. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना एक संघ आपण पाहिला बाबा स्पोर्ट्स बिबीवाडा सध्या तरी आपण पाहिलं चेस करतोय धावा 11 धावा फलकावर झालेल्या आहेत 28 लक्ष आहे. दुसऱ्या बाजूने क्षेत्ररक्षण करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी. बघा म्हणजेच काय आहे अजून सुद्धा सामना जिंकण्यासाठी 12 चेंडू आणि 17 धावा हे समीकरण डोळ्याच्या समोर आहे. बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहिले आता मनीषांना पाहतोय आपण काय जबरदस्त खेळ त्याने केला होता दुसऱ्या दिवसामध्ये 150 नाबाद 18 चेंडू मध्ये 60 धावा तुफान आलं होतं बवंडर आलं होतं तो खेळाडू. स्ट्राईक एन कडे आहे परंतु तो स्ट्राईक एन कडे असेल तर बॉलरवर देखील दडपण असेल हे चित्र पाहायला मिळत आहे. बाबा स्पोर्ट्सचा संघ जर आपण बघितलं इथे फायनल जिंकण्यामध्ये यशस्वी झाला ना या स्पर्धेमध्ये तर मला वाटतं की त्यांच्यासाठी टी शर्ट्स देखील आहेत. दयानंदजी दानवे साहेबांच्या माध्यमातून जर ही स्पर्धा जिंकली तर त्या संघाला टी शर्ट दिले जातील. परंतु यावेळेला घडलंय काय घडलंय आणि ते भरपूर दुःखद घडलंय बाबा टीम साठी कारण की मनीषची विकेट इथे मात्र सस्त्यामध्ये मिळाली आहे आणि महत्वपूर्ण धक्का बाबा स्पोर्ट्स या संघाला मनीष तारवी 0 या धावसंख्येवर बाद होत आहे आणि जातोय डग आउटच्या दिशेने. कैसे हैं आप लोग? थँक्यू डीजे. मनीष कडून ज्याप्रमाणे अपेक्षा होत्या लेट कटचा फटका खेळायचा होता परंतु तो फटका खेळत असताना थोडासा मात्र हलकासा बॅटला स्पर्श करून चेंडू विकेट किपरच्या हातामध्ये. मैदानाच्या आतमध्ये आता इंटर झालेले खेळाडू संजय काय जबरदस्त बॅटिंग. दयानंदजी दानवे साहेबांच्या माध्यमातून बाबा स्पोर्ट्स संघ जर या स्पर्धेला जिंकण्याचा कारनामा करतोय तर त्यांच्या माध्यमातून त्या संघाला मात्र टी शर्ट्स मात्र दिले जातील हे पारितोषिक आहे. संजय मैदानाच्या आतमध्ये परंतु संजय देखील कमालीचे खेळाडू आहेत कमाल करू शकतात धमाल करू शकतायत. आल्या आल्या सरळ बॅटने धाव घेतली आहे दुसरीचा प्रयत्न फेकी खराब झाली आहे आणि पहा चित्याच्या चपळाईने धावा मात्र मिळवल्या जात आहेत 2. तसं म्हणतायत ना कि ना पूछ मेरी मंजिल कहा है अभी तो लंबे सफर का इरादा है हारेंगे ना हौसला चाहे कुछ भी हो जाए हे हमने हमारे साथियों से किया हुआ वादा है. चेंडू फेकून झाले तर ओव्हर मध्ये 2 धाव फलकावर धावा आहेत 14 म्हणजेच काय 10 चेंडू आणि 14 धावांची गरज अजून देखील आहे सामना जिंकण्यासाठी. हा चेंडू आपण बघितला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळाला आहे. अतिशय जबरदस्त मुकाबला होताना पाहायला मिळतोय. एका बाजूने आपण बघितला सिद्धिविनायक बेलकडे टीम दुसऱ्या बाजूने डेफिनेटली आपण पाहू शकतोय गेम चेंजर खेळाडू आहे नक्कीच की फॅक्टर खेळाडू आहे कारण की त्या दिवशी आपण पाहिलं दुसऱ्या दिवसामध्ये 2 चेंडू मध्ये आणि नक्कीच षटकार मारून त्याने गेम फिनिश केले होते. अर्थ आपण बघितलं ना खेळाडू मध्ये दम आहे आणि तो दम दर्शवू शकतो या क्षणाला. आता पाहिलं आपण हाऊसले घेणारा चेंडू थोडस आपण बघितलं डॉमिनेट केलं गेलंय धाव फलक स्थिर धाव फलकाला आपण बघितलं 14 धावांची गरज आहे. माणिक तारवी साहेब आणि कुणालजी माळी साहेबांचं देखील येथे शुभागमन झालंय.
कुणालजी माले यांच्या माध्यमातून या स्पर्धेला प्रायोजक केलेले मेडल्स आणि माणिकजी तारवे यांच्या माध्यमातून दिलेले या स्पर्धेला चेंडू या स्पर्धेचे प्रायोजक आहेत आणि त्यांना देखील विनंती करते की साहेब आपण देखील या आणि आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन बसा. समोरच्या दिशेने फटका टोलवण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. एकदा मात्र वेगाने पूर्ण झाली आहे. पुढे आले होते खेळाडू चित्याच्या चपळाईने ते देखील त्यांना देखील माहिती आहे ही मॅच मात्र आपल्यासाठी छोटी मोठी मॅच नाही आहे तर सेमीफायनलची मॅच आहे. जर एका बाजूने दावेदारी समोरचा संघ दर्शवते तर आपण का नाही दर्शवू शकत. आपल्याकडे देखील क्वालिटी खेळ आहे तो दर्शवण्याचा प्रयत्न केला जातोय. फलकावर धावा झालेल्या पूर्ण आपल्याला पाहायला मिळत आहेत. 15 धावा अजून सुद्धा आपण बघितलं तर मग सामना जिंकण्यासाठी 13 धाव्यांची गरज आहे. 7 चेंडू आणि 13 धावा. समीकरण टफ दिसतंय की काय होतंय की काय. कटचा फटका पाहायला मिळतोय फिल्डर आणि कमी पडले. हो 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 झालंय काय चेंडू मात्र निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी आलाय हा चौकार. थँक्यू डीजे. वेलकम बॅक सगळ्या प्रेक्षकांचं पाहुण्यांचं आणि VTACA या ऑफिशियल युट्यूब चॅनलवर जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष मनापासून स्वागत करतोय. आज आपण पाहिले तर एक जबरदस्त रंगले सेमीफायनल 1 ची मॅच. टायगर ट्रॉफीच्या फायनल मध्ये कोणता संघ दिमागदार प्रवेश मिळवतोय त्याच्यासाठी एक क्रिकेटचं घमासान युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. 6 चेंडू 9 धाव्यांची गरज. असं म्हणतायत ना की दिवस नाही रात्र बदलते दिवा नाही वात बदलते. मनात जिंकण्याची आशा ठेवा मित्रांनो. किस्मत बदलो ना बदलो वेळ मात्र नक्की बदलते आणि तीच वेळ बदलायची आहे. अपील केली इथे अपील मात्र पकडली आहे आणि पहिल्याच बॉलवर विकेटचं पतन. आणि इथे आपण पाहिलं तर संजयला परतावं लागेल. पहिल्याच बॉलवर पहिला मोठा धक्का बाबा स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला. थँक्यू डीजे. बघा फलंदाज चप्पल झाले होते भरपूर ऑप्शनच्या बाहेर परंतु जेव्हा शॉट खेळण्यासाठी आले ना अगदी यष्ट्यांच्या बरोबर होते मिडल होते. आणि मग तिथेच तर आपण बघितलं की चेंडू मिस केला तिथेच मात्र काम तमाम झाला की मिडलला होते. आणि मग पंचांनी देखील वेळ मात्र घेतला नाही लगेच सांगितलं 5 चेंडूंनी 9 धावा. अगदी आपण बघितलं की इथे ना मनीषने नाराज केलाय परंतु हर्षल नाही नाराज करणार. त्या कॅटेगरीतले खेळाडू आहेत. या खेळाडूला मी एका हाताने आणि एका बाजूने सामने जिंकवताना पाहिलंय. 5 चेंडू आणि 9 धाव्यांची गरज आहे. तसं म्हटलं जातंय ना की जगा इतकं की आयुष्य कमी पडेल हसा इतकं की आनंद कमी पडेल. काही मिळो ना मिळो तो नशिबाचा भाग आहे मित्रांनो. परंतु प्रयत्न इतके करा ना की परमेश्वराला देणंही भाग पडेल. प्रयत्नाशिवाय आता पर्याय नाहीये. येणारे 5 चेंडू आणि 9 धावा सामना जिंकण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर रोशन कांबळे कारनामा ते देखील करायला तयार आहेत. कारनामा मात्र कोणाचा होतोय मोठा आणि काम मात्र इथे आपण पाहिलं मोठं करायचं आहे. नाव मोठं करायचं आहे. पाहतोय आपण 5 मध्ये 9. हर एक बॉल हर एक क्षण महत्वाचा. पुढचा चेंडू पाहतोय आपण फिरून मारण्याचा प्रयत्न मागे फिल्डर. ओहो विकेट क्रमांक 2 या ओव्हर मध्ये थोडस बॅड लक पाहायला मिळालंय. हर्षलचं देखील बॅक टू बॅक धक्का अडचणीमध्ये आलाय आता बाबा स्पोर्ट्स बीबीपाडा हा संघ.
बघा मॅच अगदी फसली. आता 2 बॉलवर 2 विकेट, गोलंदाज ऑन द हॅट्रिक. परंतु आलेले मैदानाच्या आतमध्ये नवीन बॅटर आहेत देवेश माळी. 4 चेंडू 9 धावा. समीकरण डोळ्याच्या समोर आहे. देवेश मालीला कारनामा करावा लागेल विथ द बॅट. 9 धावा करायच्या आहेत. तिसरा चेंडू, बॅटची कडा पाहिले, विकेट किपरच्या मागे चेंडू चाललाय. हो हो, गळलंय काय गळलंय आणि बिघडलंय पुन्हा एकदा. चेंडू थांबणार नाहीये तिकडे. चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी मौक्याच्या क्षणी मिळालेला हा नशिबाचा चौकार. थँक्यू डीजे. बघा अगदी मोक्याच्या क्षणी हा चौकार मिळालाय. 3 चेंडू आणि 5 धावा. मॅचला पूर्णपणे दिशा मिळाली आहे. अजून सुद्धा मॅच आपण पाहिले तर आपल्या बाजूने हे खेचण्याचा प्रयत्न आहे. प्रयत्न हे चालू आहेत दोन्ही संघांचे. चेंडू 3, धावा हव्यात 5. अगदी हृदयाचे डोके वाढवणारा मुकाबला. हा क्षण, हा पुढचा चेंडू. हो हो, अगदी आपण पाहिलं तर सरळ गेलाय विकेट किपरच्या हातामध्ये. परंतु पंचांनी सांगितलंय की हा चेंडू आहे खराब, हा चेंडू आहे वाईड. म्हणजेच काय तर समीकरण आता आपण पाहिलं तर डोळ्याच्या समोर आहे की येणारे चेंडू शिल्लक असतील 3 आणि धावेंची गरज असेल ती म्हणजे 4. 3 चेंडू आणि 4 धावा. हा सामना जिंकण्यासाठी अतिशय जबरदस्त मुकाबला. प्रेक्षकांना नक्कीच आवडणारा हा मुकाबला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा रोशन समोर, फलंदाज तयार. इथे बॅटची कडा. या बॉलवर मात्र पुन्हा एकदा चित्र बिघडलं गेलंय आणि चित्र मात्र पाहायला मिळालंय की फलंदाज झालाय बाद. पुन्हा एकदा टीम आली अडचणीमध्ये. अगदी पण पाहिला बाबा स्पोर्ट्स बीबीपाडा टीम. थँक्यू डीजे. अगदी मॅच आहे ना तराजूच्या काट्याप्रमाणे, कधी इकडे तर कधी तिकडे असं समीकरण आपल्याला पाहायला मिळाले. परंतु 2 चेंडू अजून सुद्धा शिल्लक आहेत आणि 4 धाव्यांची गरज. संतोष तारवी आता जुनं तेच सोनं हे त्यांना करून दाखवावं लागेल. अनेक वेळा नक्कीच अनेक असे कारनामे केलेत जेव्हा आपल्या क्रिकेटला मात्र त्यांनी सुरुवात केली होती. परंतु आज त्यांना दाखवून द्यावं लागेल की आज यंग ब्रिगेड कमी पडले, माझी गरज आहे तर मी खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहीन. 2 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. जसं म्हणतायत ना की घामाच्या शाईने लिहिलेली पानं कधीच कोरी नसतात आणि जी लोक करतात मेहनत ही त्यांची स्वप्नही कधी अधुरी नसतात. 2 चेंडू आणि 4 धावा. कोणाचे होते बाबा? हा चेंडू पाहूया. बॅकफुटला जाऊन घेण्याचा प्रयत्न. चेंडू चाललाय विकेट किपरच्या हातामध्ये. पंच मात्र अगदी आपण पाहिलेत स्थिर आहेत. बॅट मात्र फिरवण्याचा प्रयत्न केला नाहीये तिकडे आणि अगदी पाहिलं तर घडलंय काय तर धावेंची गरज आहे. 1 चेंडू आणि 4. भावेश मात्र आपण बघितलं तर नॉट स्ट्रायकेन कडे उभे राहिले. ते फक्त आता मात्र बघ्याची भूमिका करतायत. 1 चेंडू आणि 4 धावेंची गरज. अगदी आपण पाहिलंय उत्कंठा वाढवणा क्षण, थरारक क्षण. अगदी आपण पाहिलं हा रोमहर्षक क्षण आहे. मॅच कोणता संघ जिंकेल? संतोष तारवी आपल्या संघाला मात्र जिंकून देतील का? मग बेलकडे दुसऱ्या बाजूने इथे ही संधी त्याने बनवली आहे, संधी साधली आहे, त्या संधीचं सोडं करतील का? 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. फिक्र क्यों करते हो, फिक्र से क्या होता है, रख भरोसा अपने आप पर और दिखा दे जमाने को, मैदान में हूं मैं तो फिर क्या होता है. नक्कीच आपण पाहिलं तर 1 चेंडू आणि 4 धाव्यांची गरज. बघा प्रेशर तर आहे, जास्त वेळ देखील घेऊ नका. पंच देखील हेच सांगतायत तुम्हाला. 1-4 एक चौकार जर लगावला तर 500 रुपयाचं पारितोषिक संजयजी कोटावले साहेबांच्या माध्यमातून दिलं जाईल. सध्या तरी मी तर म्हणेन की चौकाराची तर नितांत गरज आहे. नशिबाची साथ मिळायला हवी, नशिबाने साथ दिली आहे ना तर नक्कीच होऊ शकतंय. 4 धावा, 1 चेंडू 4. फटका तर खेचलाय, फिल्डर आहे तिकडे, क्षेत्ररक्षण 6 झालंय.
एकच धाव मिळाली, एक पेक्षा काही नाही आणि अशा तऱ्हेने हा सामना जिंकला गेलाय सिद्धिविनायक बेलगडी या संघाने. फायनल मध्ये मात्र पोहोचला गेलाय. सेमी फायनल 1 ला जिंकण्याचा कारनामा गेलाय आणि अगदी थाटामाटामध्ये आपण पाहिलं तर फायनल मध्ये प्रवेश करणारा हा संघ सिद्धिविनायक बेलगडी हा ठरलाय. मनीषची विकेट आपण पाहिली आहे, सस्त्यामध्ये मिळाली आणि तिथे मात्र मॅच फसली आहे आणि अगदी आपण पाहिलं एका विकेटने काय फरक पडतो हे पाहायला मिळालं आणि अगदीच आपण पाहिलं तर इथे सेमीफायनल मध्येच मात्र समाधान मानावं लागेल आता बाबा स्पोर्ट्स या टीमला. अपेक्षा आज भरपूर होत्या, एक उमेद होती, कदाचित असं वाटलं होतं की बाबा स्पोर्ट्स टीम मात्र फायनल मध्ये येईल की काय, परंतु क्रिकेटच्या पटल्यावर आपण पाहिलं ना की कोणताही संघ छोटा नसतो आणि कोणताही संघ मोठा नसतो. परफॉर्मन्स काय असतो ते पाहायला मिळालं आणि फायनल मध्ये प्रवेश करणारा संघ ठरला गेलाय. टीम आपण पाहिला तर सिद्धिविनायक बेलगडी. मॅन ऑफ द मॅच चा मानकरी ठरलेला खेळाडू आहे तो म्हणजे मिस्टर रोशन कांबडी, मॅन ऑफ द मॅच. संजय आणि भावेश आपण देखील यायचंय, तुमच्यासाठी पारितोषिक आहे ना प्रति 50 रुपये आणि नक्कीच ते दिलं होतं पारितोषिक रमेशजी तांबडी साहेबांच्या माध्यमातून ते आपण स्वीकारा. भावेश आणि रोहित माळे आपण यायचंय, ते पारितोषिक आपण घेऊन जा ही तुम्हाला विनंती करतोय. अगदी धन्यवाद डीजे, तुम्हाला देखील आम्ही थांबवतोय. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारण्यासाठी रोशन आपण देखील या. पारितोषिक आहे तर त्या दोन खेळाडूंनी देखील आपण यायचे 50 रुपये प्रति पारितोषिक आहे ते देखील स्वीकारायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये आता सेमीफायनल 2 ला होती सुरुवात. 2 मध्ये आपण पाहिलं 2 संघ आहेत, गावदेवी स्पोर्ट्स पाटीलपाडा चिंचोटी हा संघ आणि दुसऱ्या बाजूने अगदी आपण बघितलं मॅच सुरू झाली तिकडे बघा तर गावदेवी देवदल संघ. अगदी 6 वर्ष वाट पाहावी लागली सेमीफायनल मध्ये जाण्यासाठी, परंतु वाट मात्र संपली. अखेरीस मात्र तो दिवस गेला आणि इथे काय झालं तर मात्र अंतिम 4 मध्ये एक कालच्या दिवसामध्ये येताना पाहायला मिळाले. परंतु काल आलेत आता सेमीफायनल खेळत आहेत, परंतु आत्ता सेमीफायनल खेळत असताना पहिल्या बॉल मध्ये नक्कीच चांगला प्रयत्न होता, परंतु पहिला बॉल हा वाईट फेकला. हलक्या हाताने सॉफ्ट हँडने खेळलाय वंदेशने, अतिशय चांगला इंटेंट दर्शवला जातोय. आता बघा काहीतरी इथे ऊर्जा दिली आहे, ऊर्जा मिळाली आहे. ऊर्जा काय आहे तर रघुनाथ जोगारी वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष त्यांचा संघ आहे आणि त्यांच्या माध्यमातून प्रोत्साहन दिलंय. समोर टेक डाऊन द ग्राउंड शॉट चाललाय. हो 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 व्हाट अ कॅच, सुंदर झेल, अफलातून झेल, लाजवाब झेल, करामती झेल हा पाहायला मिळतोय. करामती कारनामा पाहायला मिळालाय आणि या स्पर्धेतला आणखीन एक सर्वोत्कृष्ट झेल हा पकडला जातोय. खेळाडू आहे तिथे सारंग सापडेच्या माध्यमातून आणि आदित्यचा मात्र समाप्त झाला खेळ.
थँक्यू डीजे. अगदी ज्याप्रमाणे आपण बघितलं काय सुंदर झेल पाहायला मिळाला सारंग सापटेचा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण बघितला. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये सागर जोगारी. सागर महासागर बनतील का इकडे? बनावं तर लागेल त्यांना आपल्या संघासाठी, संघाचा फायदा करण्यासाठी. कारण की सगळ्यात प्रमुख खेळाडू आपण बघितला आदित्य जोगारी, ते लवकर बाद झालेत आणि ते बाद झाल्यानंतर आता जबाबदारीचं क्रिकेट नक्कीच सागर यांना खेळावं लागेल. आपल्या संघासाठी योगदान बॅटिंगच्या साईडने द्यावं लागेल. बॅकफुटला खेळण्याचा प्रयत्न केला गेला. हा चेंडू पडल्यानंतर सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना आपल्याला पाहायला मिळालाय. गावदेवी स्पोर्ट चिंचोली पाटील पाडा संघाचा जर आपण खेळ बघितला ना, नेमकेच खेळाडू खेळ करतायत परंतु नीट करतायत, व्यवस्थित करतायत आणि छान करतायत. कुणालजी माळी त्यांना देखील विनंती करतो की प्लीज आपण या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण बसा, हे तुम्हाला नम्र विनंती करतोय. या स्पर्धेला त्यांच्या माध्यमातून जे मेडल्स आहेत ते स्पॉन्सर्स केलेले आहेत त्यांनी. दोन लागोपाठ डॉट चेंडू. चेंडू हवेत खेळला, गॅप मध्ये आहे, पाठलाग होते तिथे. डर मात्र चेसिंग करतात, चेंडूला धावा मिळतील. मात्र तत्पूर्वी आपण पाहिला तर दोन. कुणालजी माळी वेलकम, आपलं देखील स्वागत असेल. अगदी आपण बघितलं तर त्यांच्या माध्यमातून स्वर्गीय मधुकरजी माळी यांच्या स्मरणात त्यांनी स्पॉन्सर्स केलेले हे मेडल्स आणि त्यांचं देखील ते शुभागमन झालंय. धाव फलक 4. षटकामध्ये चेंडू फेकून झालेत आतापर्यंत आपण पाहिले 5. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन कटचा फटका, पॉइंटच्या दिशेने चेंडू वेगाने करते प्रस्थान, परंतु घडलंय काय अंतिमच्या क्षणाला चेंडूने देखील घेतला युटर्न आणि त्यामुळेच आपण पाहिलं इथे तो चेंडू बाउंड्रीच्या पलीकडे जायला हवा होता, मात्र तो चेंडू मात्र अडला गेलाय. आणि इथे आपण पाहिलं तर धावा मात्र जोडल्या गेल्या आपल्या संघासाठी महत्वपूर्ण. रन्स किती काढलेत? 2. 3 काढले. तेच कारण की सागरने फटका खेचला होता आणि नक्कीच नॉन स्ट्राईक कडे कसे आले, मग 3 धावा काढल्यात आणि 3 धावेने टीमची टोटल ही वाढली आहे. बघा तेच आपण पाहतोय की सगळं काही कॅमेऱ्यामध्ये मध्ये देखील आपण चेक केलं, कारण की चेंडू कुठे आला, कुठे गेला आणि कुठून आला. आतापर्यंत आपण बघितलं मग पहिलं षटक पूर्ण झालं. पहिल्या षटकामध्ये आलेल्या 7 धावा. 7 धावा म्हणजेच आपण पाहिल्या ना तर 1 विकेटचं नुकसान झालंय. परंतु गावदेवी देवदळ टीम धावा किती बनवेल 3 ओव्हरमध्ये, डेफिनेटली त्यांच्याकडून चांगल्या धावा करण्याची एक उमेद असेल. वैभव आलेत बॉलिंग ट्रॅकवर, परंतु आल्या आल्या त्यांनी देखील पहिल्याच बॉलवर दिलाय धक्का. अगदी आपण पाहिला तर गावदेवी देवदल संघाला सागर जोगारीचा देखील समाप्त झाला इथे खेळ. परतावं लागेल डग आउटच्या दिशेने. धन्यवाद डीजे. अगदी आपण पाहिलं तर ज्या प्रकारे आमचे पाहुणे थोडीशी रजा घेताना नक्कीच, परंतु मला वाटतं की पुन्हा एकदा भेट देतील स्पर्धेला आणि पाहुण्यांनी या स्पर्धेला भेट दिली, वेळ दिलाय, त्यांचे नक्कीच आभार व्यक्त करतोय. सध्या तरी आपण जाऊया की मैदानाच्या दिशेने. नवीन आलेत आता फलंदाज योगेश जोगारी. योगेश यांना आता बॅटिंग करताना आपण पाहणार आहोत. जवळजवळ या सेमीफायनल मध्ये त्यांची वर्णी लागली बॅटिंग करण्यासाठी. आल्या आल्या हलक्या हाताने मात्र चेंडूला खेळला जातोय. 1 धाव तर मात्र घेण्याचा प्रयत्न होईल आणि 1 तर पूर्ण झाले, दुसरी धावेचा प्रयत्न आणि तोही पूर्ण झालाय. खराब थ्रोचं उदाहरण पाहायला मिळालं. हाणा 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 आणि जवळ जवळ पाहता पाहता या 3 धावा मात्र जोडल्या गेल्यात या 2 फलंदाजांच्या माध्यमातून.
क्षेत्ररक्षणामध्ये बिघाड, क्षेत्ररक्षणामध्ये चुका आणि मात्र ह्या चुका त्याचा मात्र उचललेला गेलेला फायदा. धावफलक मात्र वाढलं गेलंय, धावफलक पोहोचलं गेलंय 10 या आकड्यावर. सेमीफायनल 2 ला जिंकेल कोण, कोण फायनल मध्ये मात्र येईल, कारण की मागची मॅच आई चिरमाई स्पोर्ट्स कासारवाडवली संघाला पराभूत केलं होतं गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटील पाडा या टीमने. बॅक टू बॅक आपण पाहिलं तर मग हा दुसरा वीक त्यांच्या माध्यमातून कारनामा हा मोठा होताना पाहायला मिळतोय. कल्पेश सापटे त्याला आपण विकेट किपरच्या भूमिकेत पाहतोय, कारण की सह्याद्री चषक बापानेमध्ये मालिकावीराची सायकल त्याने आपल्या नावावर केली. तो खेळाडू विकेटच्या मागे मागच्या दिशेने फटका खेचण्याचा प्रयत्न, शॉर्ट लेगला तैनात केलेला खेळाडू, फायदा झाला. बघा एखादा दिवस असतोय ना किंवा बॉल पण त्याच खेळाडूचा पाठलाग करताय. कव्हर मधून ट्रान्सफर झालं शॉर्ट लेगला आणि शॉर्ट लेगला देखील तिथे चेंडू आला. पुढचा चेंडू इम्प्रोवाइज क्रिकेट खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. मागे सध्या तरी आपण बघितलं की स्क्वेअर ऑफ द विकेट चांगला प्रयत्न केला जातोय, कारण की स्क्वेअर ऑफ द विकेट सगळ्या संघाने धावा जोडल्यात. परंतु आता देवदल संघाचा देखील तोच विचार आहे, तोच मनसुबा इथे पाहायला मिळाला की आपण मागच्या दिशेने धावा जमा करण्याचा प्रयत्न करू. आदित्य बाद झाल्यानंतर एक जबाबदारीचं क्रिकेट सागरला खेळायचं होतं, सागर देखील लवकर बाद झाले, त्यामुळे थोडासा टीम फसला इकडे. वनदेश मैदानाच्या हातामध्ये आहेत, परंतु त्यांचे प्रयत्न हे अजून देखील चालू आहेत. आणि अगदी आपण बघितलं तर पाहुण्यांचं देखील शुभ आगमन होताना अगदी पाहायला मिळत आहे. आदरणीय सन्माननीय ग्रुप ग्रामपंचायत पोमनचे विद्यमान सरपंच आत्मारामजी ठाकरे साहेबांचं या क्रीडा नगरीमध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. वेलकम साहेब, आपलं या टायगर स्पोर्ट्स बीबीपाडा आयोजित टायगर चषक मध्ये हार्दिक हार्दिक हृदयाच्या अंतकरणापासून आम्ही सहर्ष स्वागत करतोय. पाहुणे आलेत, पाहुण्यांची अमूल्य अशी भेट, पाहुण्यांनी महत्वपूर्ण वेळ आज या स्पर्धेला दिलाय. मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटचं घमासान युद्ध चालू आहे, दोन संघांच्या दरम्यान हा घमासान युद्ध चालू आहे. पाहुण्यांच्या माहितीसाठी नक्कीच सांगेन, कारण की दोन संघ, बॅटिंग करणारा संघ गावदेवी देवदलचा संघ आहे, फिल्डिंग करणारा संघ हा संघ आपण बघितला तर मग गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाड्याचा संघ आहे. म्हणजेच काय तर दोन या विभागातील संघ आहेत, सेमीफायनल 2चा मॅच खेळतात. कारण की एक संघाने आपण पाहिलं बाबा स्पोर्ट्स बीबीपाडा या संघाला पराभूत करून फायनल मध्ये प्रवेश मिळवला, तो संघ ठरला सिद्धिविनायक बेलकडीचा संघ. आणि मात्र त्या संघाच्या सोबत मात्र इथून देखील एक संघ जोडणार आहे, परंतु तो कोणता संघ असेल पाहूया आपण. मैदानाच्या आतमध्ये कशा प्रकारचे क्रिकेट खेळलं जाते, जाऊया डीजे कडे, एक छोटीशी धून ऐकूया आणि पुन्हा एकदा आपण या ओव्हर मध्ये कमबॅक करूया. काय झालं? थँक्यू डीजे, वेलकम बॅक. सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. अगदी आपण पाहिलं तर मग शेवटच्या ओव्हर मध्ये अपील 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 पंच सांगतात नाही. गोलंदाजाने नक्कीच विकेट किपरने अपील उचलली होती, परंतु ती तितकी कॉन्फिडेंटली नव्हती. सध्या तरी आपण बघितलं क्रिकेटचा फीवर मात्र सगळीकडे ऑन आहे. क्रिकेटची चर्चा ही आपल्याला सातत्याने होताना आपल्या बघायला मिळते सध्या तरी. मग या स्पर्धेमध्ये नक्कीच आपण पाहिलं तर आज चर्चा कोणाची होणार, आज मात्र कोण या स्पर्धेला जिंकणार, कारण आज कोण मोठा करणार ते देखील पाहूया. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला जातोय. वनदेश पाहिला पण तर मागच्या दिशेने जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न करतोय. धावफलकावर कमी धावा आहेत, फक्त आणि फक्त 17 धावा आहेत या षटकातील, आणि फक्त उरलेले 4 चेंडू आहेत. 4 चेंडू मध्ये किती धावा येतील आणि किती धावांचं टार्गेट सेट केला जाईल गावदेवी स्पोर्ट्स चिंचोटी पाटीलपाडा या संघाच्या समोर. मोठा फटका घेण्याचा प्रयत्न हवे, चेंडू चेंडूच्या खाली कल्पेश आणि जाईल विकेट खात्यामध्ये गोलंदाज करणच्या.
वेलकम बॅक सुस्वागत. मैदानाच्या आतमध्ये आता येताना आपल्याला पाहायला मिळतात वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष रघुनाथजी जोगारी. कालच्या दिवसामध्ये त्याने एक असा मुवमेंट प्राप्त करून दिला. आदरणीय सन्माननीय हरिश्चंद्रजी भोईर साहेबांना देखील मी विनंती करतोय जे या क्रीडा नगरीमध्ये उपस्थित झालेत. आणि साहेब आपणास देखील विनंती आहे की आपण देखील अतिथी कक्षामध्ये येऊन मंचावर विराजमान व्हा. या स्पर्धेमध्ये आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. टायगर ट्रॉफी 2025 मध्ये नक्कीच आपलं देखील सहर्ष स्वागत आहे. आलेल्या सगळ्या पाहुण्यांचा, प्रेक्षकांचा आणि VTSA ऑफिशियल चॅनलला जोडलेल्या प्रेक्षकांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. रघुनाथ जोगारी मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु आल्या आल्या त्यांनी खेळलेला डॉट चेंडू. षटकामध्ये चेंडू शिल्लक आहेत फक्त 2. धावफलक स्थिर आहे 17. त्यानंतर आदरणीय सन्माननीय जयवंतजी तारवी साहेबांना देखील मी विनंती करतो की साहेब आपण देखील या आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन विराजमान व्हा. आपणास देखील नम्र विनंती करतोय. टायगर ट्रॉफी 2025 मध्ये आपलं देखील मनपूर्वक स्वागत. दरम्यान मोठा फटका खेचला, तिकडे होते फिल्डरच्या हातामध्ये चेंडू विसावलाय. फलंदाज होतील वाद. रघुनाथ जोगर यांच्या खेळीला देखील समाप्त केलंय. धाव संख्या असतील 17 धावा. थँक्यू डीजे. बघा मैदानाच्या आतमध्ये आता चाललंय काय, विकेट डाऊन झालेत आणि विकेटचा कोलॅप सुरू झालाय. आणि या विकेटमुळे आहे ना या इनिंग मध्ये, या ओव्हर मध्ये धाव फलकाला मात्र आकार मिळालाच नाही, फक्त एक धाव मिळाली आहे. दिनेश मैदानाच्या आतमध्ये आलेत, परंतु दिनेश आलेत लेट. त्यांना एक छान असा फटका खेळावा लागेल जेणेकरून या सत्राला एक आकार सन्मानजनक मिळेल असा. शेवटचा चेंडू सफल झाले. या बळीला मात्र आपण पाहिलाय त्याचा प्रयत्न होता दिनेशांचा की अक्रॉस लाईन खेळायचा, परंतु प्रयत्न मात्र झाला सफल. क्लीन बोल्ड झाले तिकडे फलंदाज. आणखीन एक सफलता जाईल खात्यामध्ये गोलंदाज करणच्या. आणि अशा तऱ्हेने पहिल्या इनिंगचा खेळ मात्र समाप्त झालाय. आणि पहिल्या इनिंग मध्ये फलकावर जोडलेल्या धावा 3 षटकामध्ये प्रथम बॅटिंग करत असताना गावदेवी देवदल संघाने आपण पाहिल्या तर जोडलेल्या 17 धावा. 17 धावा जोडल्या. 18 धावांचं लक्ष आहे. हे लक्ष कशा प्रकारे पूर्ण केलं जाईल, कशा प्रकारचा खेळ मात्र दुसऱ्या बाजूने हा केला जाईल गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटील पाडा या संघाच्या माध्यमातून. प्रत्यक्षात मात्र नक्कीच धावतं समालोचन घेऊन येते आपल्यापर्यंत. तत्पूर्वी एक छोटासा डीजे वाला ब्रेक, डीजेला संधी देऊया, गाणं ऐकूया आणि त्यानंतर पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये कम बॅक आपण जरूर करूया. धन्यवाद धन्यवाद डीजे. सगळ्यांचं पुन्हा एकदा सहर्ष अगदी मनापासून स्वागत करतोय.
आपण पाहतोय मानाची, सन्मानाची, अभिमानाची आणि मोठ्या नावाची ट्रॉफी म्हणजेच टायगर ट्रॉफी. अगदी आपण या स्पर्धेला जर बघितलं तर अंतिम दिवसामध्ये आणि अंतिम क्षणामध्ये आता आलोय. मंचावर अनेक असे पाहुणे आपल्याला लाभले गेलेत आणि आलेल्या सगळ्या पाहुण्यांचं आपण पुन्हा एकदा हार्दिक असं स्वागत करूया. त्याच दरम्यान आपण बघितलं की मैदानाच्या अगदी जरूर आपण बघितला तर सध्या तरी की 3 नंबर आणि 4 नंबरच्या पारितोषिकासाठी आपण पाहिलं तर बॉल आउट मात्र असे लक्ष असू द्या. आणि बॉल आउटसाठी म्हणजेच तुम्हाला 3 संधी मिळतील. 3 संधीमध्ये आपण बघितलं तर मग 3 गोलंदाज तुम्हाला चूज करावे लागतील. परंतु कोणते संघ असतील ते देखील आपण बघूया. परंतु तो पुढचा आहे. सध्या तरी आपण बघितलं की मग आपण या मॅच कडे पाहूया. 18 मध्ये 18 असं म्हटलं जातंय ना, हालत कैसे भी हो बहादुर रोया नहीं करते, जिनके सीने में जुनून हो वो हिम्मत खोया नहीं करते. डेफिनेटली आपण पाहतोय की 18 मध्ये 18 सोपं आहे, परंतु किती सोपं करतायत ते देखील आपण पाहतोय. कल्पेश सापटेला आपण पाहिलं स्ट्राईक एंडकडे, नॉन स्ट्राईक एंडकडे त्याला साथ देतोय उमेश हडल. मागची सिरीज सायकल मिळवली कल्पेशने. पहिला बॉल मागे आणि विकेट. पहिल्याच बॉलवर नशिबाची साथ नाही मिळाली आहे आणि अगदी आपण पाहिलं पहिल्याच बॉलवर मात्र परतावं लागेल हताश निराश मनाने. आणि जी सुरुवात हवी होती ना गावदेव देवदल टीमला ती मिळाली आहे आणि स्वस्त्यामध्ये कल्पेशची विकेट मिळाली आहे. विकेट डाऊन. वेलकम बॅक. जाऊया मैदानाच्या आतमध्ये. नवीन बॅटर करण. आज करणचा दिवस छान राहिलाय. करणने बॅटने अक्षयजी गुडदूस यांचं देखील इथे शुभागमन झालंय. त्यांनी या स्पर्धेला 4 दिवस अगदी मोलाचं दान म्हणजे सर्वश्रेष्ठ दान पाण्याचं दान दिलं आणि नक्कीच त्यांचं देखील आम्ही सहर्ष स्वागत करतोय. परंतु मैदानाच्या आतमध्ये आल्या आल्या करणने मात्र काही कारनामा मोठा केलाय. आल्या आल्या जबरदस्त मात्र फटका खेचलाय आणि पंचांनी इशारा दिलाय की हा आहे षटकार. 6 धावा. ज्या प्रकारे आपण बघितलं तर सिक्सरने सुरुवात पहिल्या बॉलवर विकेट आली होती, परंतु त्यानंतर करणने मात्र षटकार लगावून मात्र सगळं हवा काढण्याचं कार्य केलंय. त्यावेळेस तिथे आता प्रकाश तिसऱ्याच्या घेरामध्ये प्रकाश बर्फजांना पण पाहिलं. कौतिक देवदल टीम आज ज्याप्रमाणे ऊर्जेने आली आहे, परंतु जी ऊर्जा आहे ना थोडीशी कमी दिसली. कारण की एफर्ट्स आपण बघितलं मेन विकेट होती आदित्यची, ती विकेट गेल्यानंतर थोडीशी स्ट्रगल करताना पाहायला मिळाली आणि धावा कमी पाहायला मिळाला. फलकावर 7. उमेशच्या बॅटमधून मात्र यावेळेला फटका अतिशय छान आहे. कव्हर क्षेत्रामध्ये दिनेश चेंडूला फील्ड करत असताना पाहायला मिळत आहेत. दुसऱ्या धावेचा प्रयत्न मनामध्ये घेतला होता, परंतु तो बदलावा लागला. असं म्हटलं जातोय ना, हे कड़ी से कड़ी जोड़तो तो जंजीर बन जाती है और मेहनत पे मेहनत करो तो अच्छी वाली बड़ी वाली तकदीर बन जाती है. अगदी आपण बघितलं तर मग तकदीर कोण कोणाची बनवतंय आणि कोण कोणाची बिघडवतंय ते देखील पाहायला मिळेल. 8 धावा फलकावर, 10 धाव्यांची गरज. हा चेंडू पाहिला ऑन साईडला खेळायचा होता, व्यवस्थित बॅटवर आला नाहीये, मिडल ऑफ दिस आला नाहीये, तरी देखील हरकत नाहीये. जाणीव आहे गावदेवी स्पोर्ट्स टीमला की इथे आहे ना आपण मॅचच्या प्लस मध्ये आहोत. 9 धावा फलकावर, 9 धावा हवे असतील. वन साइडली मात्र आपण पाहू शकतो मॅचला फिरवण्याचं कार्य केलं जाते का, आणि ते कदाचित लवकर करण्याचा प्रयत्न केला जाईल. पंच वैभव तुम्ही आता मात्र येता रोल मध्ये येत आहेत आणि त्यांनी सांगितलं की हा चेंडू आहे वाईड, एक्स्ट्रा रन्स मिळेल
आणि म्हणजे जी मेहनत आहे ना एक धावेची ती कमी करावी लागेल, कारण की 10 फलकावर 10 झाल्यात. आता अगदी बघितलं तर 8 धावा जिंकण्यासाठी हव्या असतील, म्हणजेच काय तर 13 चेंडू आणि 8 धावा हे समीकरण डोळ्याच्या समोर. फायनल मध्ये जायचं आहे. याच दरम्यान आपण बघितलं की चेंडूला पंच केलं गेलाय. एक धाव तर मिळाली, दुसरी धावेचा प्रयत्न देखील झालाय आणि अगदी सहज धावा मात्र मिळत आहेत. अगदी आपण बघितलं तर मग रोहित जी गोटावले यांचं देखील इथे शुभागमन झालेला आहे, कारण की त्यांच्या माध्यमातून उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट फिल्डर आणि मालिका वीराचे जे पारदर्शक आहेत ना, आणि नक्कीच त्याने या स्पर्धेला नक्की त्यांच्या माध्यमातून स्पॉन्सर्स केलेले आहेत आणि त्यांचं देखील आम्ही सहर्ष मनापासून स्वागत करतोय. बघा पहिलं षटक पूर्ण झालं. पहिल्या षटकामध्ये धावा फलकावर किती धावा आल्यात तर 12 धावा आल्यात. प्रणित गौड बॉलिंग ट्रॅकवर येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आता बघा गावदेवी देवदल टीम कडून 3 षटकामध्ये कमीत कमी 25 प्लस धावा येणं गरजेची बाब होती, परंतु ते आलं नाहीये. बॅटिंग लाईनअप मध्ये तो इंटेन दिसला नाहीये आणि त्याचा मोठा फटका. हलक्या हाताने उमेश आपण बघितलं तर सेन्सेबल क्रिकेट आता खेळताना आपल्याला जर बघायला मिळत आहेत, म्हणजेच काय तर आमना मात्र आता बेलकडीच्या समोर कदाचित आपण बघितलं तर मग थोडासा पर्सेंटेज लेवल वाढलं गेलंय, कारण की 11 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण आता डोळ्याच्या समोर आपल्याला बघायला मिळत आहे. मग चित्र काय होतं या टायगर चषकाचं, मग बेलकडी अगेन्स्ट गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा असं मॅच होईल का, परंतु काही होऊ शकते सांगू शकत नाही आहे, कारण की 5 धावा आहेत. परंतु जर इथे लक फॅक्टरने साथ दिली तर मग विकेट जर इथे गुच्छाने घेतले ना तर एक चान्स म्हणू शकतोय, ती गोलंदाजी करावी लागेल. परंतु नाही आहे, अशी गोलंदाजी केली तर नाही होणार. एक मात्र मिळेल एक्स्ट्राच्या स्वरूपात. आत्ता काय तर चित्र झालंय 14च्या दिशेने, म्हणजेच काय तर 14च्या घरामध्ये धावफलक पोचला गेलाय. आता सामना जिंकण्यासाठी नाही तर फायनल मध्ये जाण्यासाठी 4 धावा हव्यात. गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा टीम हो उलटास, आणि अशा तऱ्हेने आपण पाहिला तर नो वर मिळालेला हा बोनस पॉइंट म्हणजेच काय तर नक्की चौकार, आणि चौकाराने मात्र आपण पाहिलं तर सामना जिंकलाय गावदेवी स्पोर्ट चिंचोटी पाटीलपाडा या टीमनं आणि दिमागदार प्रवेश केलाय फायनल मध्ये अगदी टायगर चषकाच्या. थँक्यू डीजे, थोडंच दाखवतोय काहीतरी इशारा देत आहेत आम्हाला. पहिला फायनल करून घेता का लगेच, चला लगेच आपण बॉल आउट साठी लगेच